नमस्कार. आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया ही नीट व्यवस्थित झाली पाहिजे. जर चयापचयाची क्रिया जर व्यवस्थित झाली नाही तर इन्सुलिन या हार्मोनची निर्मिती कमी होते किंवा जास्त होते. कधी कधी काय होते बघा, ती निर्मिती बंद पडण्याची शक्यता असते. म्हणून सर्वात प्रथम आपण काय बघितले पाहिजे, नीट ऐका. आपला वेग जर मंदावला असेल, चयापचयाचा जर वेग मंदावला असेल तर तो आपण वाढवला पाहिजे. अत्यंत गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण काय करायचं, पाणी भरपूर पित चला. पाणी भरपूर पिलं पाहिजे. हा वेग का मंदावतो, चयापचयाचा वेग? ह्याला अनेक कारण आहेत. पण तरी देखील त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे. जर युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले तर चयापचयाचा वेग सुद्धा मंदावतो. ऐका, अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. आपले वजन आणि लठ्ठपणा हे आटोक्यात ठेवा. हे जर आटोक्यात ठेवले नाही ना तर इन्सुलिनची निर्मिती हळूहळू बंद पडण्याची शक्यता असते. त्याला इन्सुलिन हे हार्मोन्स तयार होण्याला अडथळा येतो. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर तुम्ही रोज एक तास बरोबर चाला. फिरायला गेल्यासारखे चालू नका किंवा बगीच्यामध्ये फिरत चालला असे चालू नका. बरोबर चाला, जेणेकरून तुमची हृदयाची गतीही वाढेल, नाडीची ठोकी वाढते. फक्त एक तास जोरात चालायचं, बरोबर चालायचं. तसेच ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर मानसिक ताणतणाव यापासून तुम्ही दूर राहा. आनुवंशिकता हे देखील मधुमेह होण्याचे कारण आहे. तेव्हा बरेच लोक म्हणतात की गोड खाण्यामुळं मधुमेह अर्थात डायबिटीस होतो. केवळ गोड खाण्यामुळं डायबिटीस होत नसतो, हे लक्षात ठेवा. आपण जे खातो, आपण जे आहार घेतो, त्या आहाराचे रूपांतर ऊर्जेत झाले पाहिजे. हे महत्वाचं आहे. तर थोडक्यात काय, त्या स्वादुपिंडामध्ये उत्पन्न होणारे हार्मोन्स हे व्यवस्थित राहते. कमी होणार नाही, जास्त होणार नाही किंवा बंदही पडणार नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन होऊ देऊ नका. स्वादुपिंडामध्ये जर इन्फेक्शन झाले तरी देखील तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका असतो. बघा आता यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? मधुमेह रुग्ण असणाऱ्या रुग्णांनी काय केलं पाहिजे? पांढरे पदार्थ आपल्या आहारामधून मायनस करायचे, वजा करायचे. आहारात त्यांचा वापर कमीत कमी किंवा बंद केला तरी चालेल. कुठले? पांढरे रंगाचे पदार्थ, उदाहरणार्थ शाबू, मैदा, साखर,
यांचं प्रमाण आहारामध्ये कमी ठेवा. काही जरी खाल्लं ना तर ते पचवायची ताकद तुमच्या शरीरामध्ये असली पाहिजे. काही जरी खाल्लं तर ते पचवायची ताकद तुमच्या शरीरामध्ये असली पाहिजे. त्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर झाले पाहिजे. आपल्या शरीराला ऊर्जा मिळते त्याच्यापासून, आपल्या आहारापासून. आणि मग त्याचे ऊर्जेत रूपांतर झाल्यानंतर मात्र आपल्या शरीरामध्ये साखर ही साठून राहत नाही. तेव्हा मधुमेह रुग्णांनी ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना कोणाला मधुमेह नावाचा आजार असेल, अशी व्यक्ती भेटल्यास, रुग्ण आढळल्यास, त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्या उपयोगात येईल. शेअर करा. आपल्या हातून कुणाचं तरी एकाचं भलं झालं पाहिजे, कारण ह्याच्यापासून आपल्याला मानसिक समाधान मिळतं. आणि हे समाधान आपण कुठल्याही कितीही पैसे देऊन खरेदी करू शकत नाही. तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आज आपण मधुमेह का होतो याच्याविषयी माहिती घेतलेली आहे, आणि नक्कीच तुम्हाला आवडले असेल. तेव्हा हा व्हिडिओ शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये मी एक नवीन विषय आपल्यासाठी खास घेऊन येत आहे. तेव्हा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी जर सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा. ह्या निमित्ताने तुम्हाला एवढे सांगू इच्छितो. हा व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय कळवा, लाईक करा. महत्वाचे म्हणजे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण आपल्याला जरी हा व्हिडिओ उपयोगात पडला नाही तरी 90% लोक असे आहेत की ज्यांना मधुमेह, डायबिटीस आहे. तेव्हा तो त्यांना व्हिडिओ उपयोगात आला पाहिजे. कसं आहे बरं का, मी नेहमी सांगतो, प्रिव्हेंशन इज द बेटर दॅन क्युअर. उपचार करण्यापेक्षा रोग होऊ न दिलेला बरा. तेव्हा तुम्ही जर पथ्याचं पालन जर केलं तर तुमची शुगरची गोळी तुम्हाला 2 टाइम चालू असेल. किती? 2 टाइम चालू असेल. तर एक तुम्हाला ती गोळी 1-2-3 महिन्यानं 2 टाइम ऐवजी 1 टाइम चालू होईल. तीच गोळी कंटिन्यू केली, पथ्य पालन केले तर तीच गोळी तुम्हाला रोज अर्धी चालू होईल. आणि अशा प्रकारे तुमची साखर आटोक्यात येईल. मित्रांनो, जिभेवर नियंत्रण ठेवा. जिभेचे चुचले पुरवू नका. हा मधुमेह नावाचा आजार, डायबिटीस नावाचा आजार अत्यंत भयंकर आहे. शरीरातल्या प्रत्येक अवयवावर तो अटॅक करतो. ह्या आजारामुळे हार्ट, किडनी, लिव्हर, डोळे असे काही महत्वाचे जे आपल्या शरीरातील पार्ट आहेत, अवयव आहेत, त्यांना देखील इजा होण्याची शक्यता असते. म्हणून साखर शक्यतो कंट्रोल मध्ये ठेवा. महिन्याला शुगर तपासत जावा, गोळ्या वेळेवर घ्या, आणि मी आता सांगितल्याप्रमाणे पथ्याचं पालन करा. पुढील भागात मी आपल्याला साखर कंट्रोल मध्ये कशी करायची, याच्यावर घरगुती इलाज काय, हे मी आवर्जून सांगणार आहे. तेव्हा इथंच रजा घेतो. धन्यवाद.